तुम्हीही त्या लोकांमध्ये आहात का ज्यांना काळा मसाला खूप आवडतो? हो, तर मलाही काळा मसाला खूप जास्त आवडतो. तर काळ्या रश्श्यातील ज्या भाज्या आहेत त्या चवीला अतिशय सुंदर लागतात. आज मी बनवते हरभऱ्याची भाजी काळ्या मसाल्यामध्ये. शेवग्याची भाजी खूप फेमस आहे काळ्या मसाल्यामध्ये, तर हरभऱ्याची सुद्धा अतिशय चवीला छान लागते. यामध्ये तुम्ही बटाटाही यूज करू शकता. त्यासाठी आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे, काळं वाटण बनवायचं आहे. त्यासाठी मी एक घेते कांदा, मीडियम साईजचा कांदा आणि त्याला स्लिट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागेल खोबऱ्याचा एक तुकडा आणि लसूण. लसूण, खोबरं, कांदा आपल्याला हे गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरती आधी मी कांदा थोडासा भाजून घेते आणि खोबरंही भाजायला ठेवणार आहे. खोबऱ्याचा प्रॉब्लेम असा होतो की खोबरं लगेच आग पकडायला सुरू करतं. सो थोडंसं केअरफुली त्याला भाजावं लागतं. जेव्हा तुम्ही काढताय तेव्हा एकदम कमी फ्लेमवरतीच तेव्हा भाजायचं आहे आणि हाताने करायचा उद्योग करू नका. मी केलेला आहे, पण मला सवय आहे. त्यानंतर आपण मागच्या साईडने आपण त्याला छान भाजून घेणार आहोत. आपण कांदा एकदाही पलटलेला नाही आहे, कारण कांद्याला भाजायला थोडा वेळ लागतो. तर कांदा आपल्याला चांगला काळा होईपर्यंत भाजायचा आहे खालून वरून. चुलीमध्ये सुद्धा तुम्ही हे भाजलं तरी चालतं, पण आजकाल चूल कुठे, तर त्यामुळे आपण गॅसवरतीच भाजतोय. नाही तर चुलीवरचा जो टेस्ट आणि ती जे स्मेल येते ते अप्रतिम लागते. खातानाही आपण ते फील करू शकतो की हे चुलीवरचं जेवण आहे. त्यामुळे आता शहरात तर चला चूल तर नाही आहे, पण ठीक आहे, आपण गॅसवरती भाजलं तरीही चालेल. बघू शकता कांदा मी छान भाजलेला आहे आणि त्यानंतर लास्टला मी लसूण भाजते. लसूण भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे तो अगदी 1 ते 1.5 मिनटा 10 ते 15 सेकंदामध्ये सुद्धा भाजून जातो. त्याला आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे. त्यानंतर मी खोबरं छान कट करून घेते आहे. आपण ॲड करतोय अद्रकचा एक मी मोठा तुकडा घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला एकसोबत बारीक करायचं आहे. बघू शकता कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा मी ठेवलेल्या आहेत. कोथिंबीर निवडताना मला एक सवय आहे, जेव्हा मी कोथिंबीर निवडते तेव्हा मला फक्त पानं घ्यायची सवय आहे. माझ्यासारखी किती जणांना सवय आहे नक्की सांगा. आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या, खोबरं, कांदा आणि अद्रक टाकून आपल्याला एक छान वाटण तयार करायचं आहे. या वाटणामध्ये पाण्याचा खूप कमी वापर करा. माझ्या मिक्सरमध्ये मला थोडंसं पाणी टाकल्याशिवाय वाटण बारीक होत नाही, त्यामुळे मला टाकावं लागलं. पण तुम्ही कमीत कमी पाण्यामध्ये वापर करून हे वाटण बनवा, जेणेकरून जेव्हा तुम्ही आता हा मसाला परतणार त्यावेळेस तुम्हाला तो जास्त वेळ लागणार नाही, लवकर परतला जाईल. पाण्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो. एक कढाई घेऊयात, आपण त्यामध्ये ॲड करूयात तेल चांगलं गरम झाल्यानंतरच जिरे आणि मोहरी आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर कढीपत्ता. याची चांगली फोडणी बसल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो मसाला बनवलेला आहे काळं वाटण ते आपल्याला ॲड करायचं आहे. तर आता ही जी कृती आहे ही आपण सगळ्या भाज्यांसाठी सेम ठेवू शकतो. म्हणजे आता यानंतर जे आपण फक्त यामध्ये हरभरा ॲड करणार आहात, तर तुम्हाला ज्या भाज्या हव्या आहेत, बटाटा, वांगं मिक्स करू शकता किंवा शेवगा करू शकता किंवा सोयाबीनही करू शकता. तर यानंतर आपण फक्त हरभरा ॲड करेल, तर तुम्ही त्यावेळेस इतर भाज्या तुम्हाला ज्या हव्या त्या ॲड करू शकता. अदरवाईज तुमची रेसिपी सेम राहील. मसाला टाकल्यानंतर, वाटण टाकल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. मी कांदा लसूण मसाला, हळद, लाल मिर्च पावडर, थोडीशी बेडगी मिरची पावडर आणि घरचा काळा मसाला टाकलेला आहे. मला धनिया पावडर जास्तच आवडते, धने पावडर, त्यामुळे मी थोडीशी जास्त क्वांटिटी टाकलेली आहे आणि घरचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. या व्यतिरिक्त कुठलाही मसाला मी वापरलेला नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा इतर कोणताही मसाला ॲड करू शकता आणि आपल्याला या मसाल्याला चांगलं मिक्स करून एक वाफ देऊन परतून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि तेल सुटायला सुरू होईल. जोपर्यंत या मसाल्यामध्ये तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे की जेणेकरून जर तेल सुटलं याचा अर्थ हा होतो की तुमचा जो मसाला आहे चांगला भाजला गेलेला आहे. बघू शकता तेल कसं सुटलेलं आहे. आणि या भाज्यांना थोडंसं तेल जास्त असेल तर ह्या चमचमीत आणि चविष्ट लागतात. त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे आणि आठवड्यातनं आपण 1 ते 2 वेळा बनवतो, त्यामुळं तेल जास्त टाकलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करतोय चणे ॲड करायचे आहेत. हे बॉईल केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालेल. चणे ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू मिक्स करायचं आहे. लिंबू तुम्ही या स्टेजवरती करू शकता किंवा तुम्हाला नंतर जर जेवताना डायरेक्टली वापरायचं असेल तर तुम्ही त्यावेळेसही लिंबू वापरू शकता.
लिंबू टाकून झाल्यानंतर आपण थोडंसं यामध्ये पाणी ॲड करू आणि ह्याला झाकून एक 15 ते 20 मिनटं शिजवू। माझे वाटाणे जास्त शिजलेले नव्हते, त्यामुळे मला 15 ते 20 मिनटं ठेवावे लागले। तुम्ही 5 ते 10 मिनटामध्ये चांगलं शिजवून त्याला घेऊ शकता। त्यानंतर बघू शकता वाटाणे किती छान शिजलेले आहेत आणि भाजीची तर्री किती मस्त आली आणि दिसायलाच किती चमचमीत दिसतीये आणि चवीलाही त्यापेक्षाही छान लागते। पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता।